देखील स्वागताने सन्मान करावं। आपण पाहतोय बालाजी चषक 2020 धन्यवाद। ओ टू काउंटर बॉक्स। सभी दर्शकों को अजय घरत का प्यार भरा नमस्कार और स्वागत करता हूँ आप सभी का बालाजी ट्रॉफी 2020 में डीवाई फाउंडेशन महाराष्ट्र राज्य और बालाजी स्पोर्ट्स द्वारा आयोजित किया गया ये भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट टूर्नामेंट भिवंडी ग्रामीण, भिवंडी सिटी और भिवंडी 40+ का ये महासंग्राम। फिलहाल ग्रामीण क्रिकेट की धूम है। बहुत ही बड़ा मैच आपके सामने। जय हनुमान गोवे बनाम एमडी स्पोर्ट्स आमने पड़ा। एमडी स्पोर्ट्स आमने पड़ा के सर्वे सर्वा अर्थात सम्माननीय मदन दत्तू जाधव साहब भी हमारे बीच है मंच पर, उनका हार्दिक स्वागत करता हूँ। और एमडी स्पोर्ट्स की सलामी जोड़ी क्रीज पर पहुंच चुकी है, गुणेश पाटिल और उनके साथ राजकुमार पाटिल। पहली गेंद दिनेश द्वारा स्विंग कर दिया है गुणेश ने, लाजवाब शॉट डीप बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर, 6 रन। बहती हुई हवाओं के साथ गेंद को स्विंग कर दिया गुणेश पाटिल ने। गुडलिन पर टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी अंदर की तरफ आई थी, स्टंप्स की तरफ। छक्कों की यदि बल्लेबाज आमनेपाड़ा टीम के हैट्रिक लगाते हैं तो सम्माननीय सुरेंद्र दळवी इनकी ओर से 1000 रुपयों का कैश प्राइज दिया जाएगा। बहुत ही जबरदस्त शुरुआत की है, भव्य स्वागत किया गया है इस मैच में गुणेश द्वारा दिनेश का। दिनेश की अगली गेंद इस बार कट कर दिया है इनफील्ड के ऊपर से, एक और दर्शनीय स्ट्रोक, इस बार 4 रन। क्या लाजवाब शुरुआत की है गुणेश ने। पहली गेंद पर सिक्सर, दूसरी गेंद पर चौका और आते ही अपने तीखे तेवर दिखाने शुरू कर दिए हैं। अपने इरादे पूरी तरह से स्पष्ट कर दिए हैं गुणेश ने। क्या कहना चाहोगे सुनील पवार? अतिशय चांगली सुरुवात मितमणीत मात्र, और ये भी बाहर जाएगी। जी हाँ, बिल्कुल चली गई डीप मिड विकेट बाउंड्री के बाहर, इस बार 6 रन। गगन पे सितारे लपेटे हुए, वो जाने तमन्ना किधर जा रही हो, जरा पास आओ तो या ठिकाणी साई बजागे आणि सुरेंद्र दळवी यांनी षटकार, हॅलो, 1100 रुपयाचं बक्षीस लावलेलं आहे। अजय पात्र पण अतिशय एक चांगली दमदार सुरुवात आहे। काय सुपर फलंदाजी करतोय गुणेश। पहिल्या चेंडूवर षटकार, त्यांना मात्र चौकार आणि अजून एक धमाका आपण पाहिलं। 3 चेंडूमध्ये धावपलकावर धावा लावल्या गेल्या तब्बल 16। एक अप्रतिम सुरुवात पाहतोय आपण। गुणेश हमेशा एक महत्वपूर्ण बल्लेबाज रहे हैं। वो जब चलते हैं तो बरसते हैं और उनको आउट करने के लिए गेंदबाज तरसते हैं। इस बार फुल टॉस स्विंग कर दिया है बैकवर्ड स्क्वायर लेग सीमा रेखा के बाहर, एक और छक्का। सोनी कितनी सोनी। सुनील पवार, या फलंदाजाचं नाव काय? गुणेश याला साई बजागे यांच्याकडून 1000 रुपये जमा झालेले आहेत। 3 षटकार आणि 1 चौकार ठोकल्याबद्दल जोरदार टाळ्या गुणेशसाठी। खूपच सुंदर फलंदाजी आपण पाहतोय। साई बजागे यांनी 1000 रुपये
या ठिकाणी दिलेल्या आहेत गुणेशसाठी. सुनील पवार इसे कहते हैं चैंपियन वाली धुलाई. चैंपियन वाली धुलाई शुरू हो गई है बीच मैदान में गुणेश द्वारा. पहली गेंद पर सिक्सर, उसके बाद पॉइंट के ऊपर से चौका, फिर लगातार 2 छक्के. 22 रन हो चुके हैं पहली 4 गेंदों में. धुआधार विस्फोटक विध्वंसक शुरुआत की है गुणेश पाटील ने. अगदी बरोबर सांगितलं. आपण एक जबरदस्त फलंदाजी पाहतोय आपण. असं वाटते की म्हणतात ना दिवसात तारे दिसत नाहीये, पण इथे मात्र दिवसात तारे दाखवतोय फलंदाज गोलंदाजाला. कैलास काळे यांचं या ठिकाणी आगमन झाले. आपलं हार्दिक स्वागत आहे. गहरे दबाव में नजर आते हुए इस समय बॉलर दिनेश. देखना है दिनेश पलटवार कर पाते या नहीं. तेज हवाएं बहती हुई ऑन साइड में इस समय दाहिने हाथ के बल्लेबाज के लिए. फिर से उठाने का प्रयास, लेकिन इस बार टाइमिंग उतनी अच्छी नहीं थी. और यहाँ पर चिक्की सिंगल, ओवर थ्रो, गेंद जा रही है बाउंड्री लाइन के बाहर. कुल मिलाकर 5 रन. या ठिकाणी सरपंच संतोष काकडे साहेबांनी गुणेशसाठी 2000 रुपये जाहीर केलेले आहेत. 2000 रुपयाचं बक्षीस जाहीर केलेलं आहे खास गुणेशसाठी. स्कोर देखते ही देखते बातों ही बातों में 27 पर पहुंच चुका है. केवल 5 गेंदें हुई है और ये सबसे तेज शुरुआत है मेरे ख्याल से बालाजी ट्रॉफी 2020 की. किसी भी टीम द्वारा पावर प्ले के ओवर में इतने ज्यादा रन्स हमने नहीं देखे थे. अगदी बरोबर सांगितलं आपण. आपण एक कीर्तिमान आज लिहिल्या गेलं. महेश पोला यांच्या एक षटकामध्ये 27 धावा. इथं मात्र बराबरी केलेली आहे. तो कीर्तिमान आपल्या नावी करेल काय गोलंदाज दिनेश? जी बिल्कुल. महेश बोला जो कारिवली टीम के खिलाड़ी है, उन्होंने दूसरा ओवर हालांकि किया था और इस बार किनारा लगा है, लेकिन कैच ड्रॉप कुछ भी सही नहीं साबित हो रहा है. यहाँ पर जय हनुमान गोवे टीम के लिए एक मौका आया था, लेकिन वो भी गवा दिया विकेट कीपर ने. जीवनदान मिलता हुआ राजकुमार पाटिल को. सिंगल से उनका खाता खुला और इसके साथ ही पहले ओवर की समाप्ति. पावर प्ले में पावरफुल शुरुआत, धमाकेदार शुरुआत एमडी स्पोर्ट्स आमनेपाड़ा टीम की. स्कोर 28 रन बिना किसी नुकसान के. अगदी बरोबर सांगितलं आपण. पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली. कुठल्या प्रकारे विकेट न फेकता इथं मात्र एक धमाकेदार सुरुवात पाहतोय आपण. 28 आणि या बालक चषकचा आपण पाहतोय की कीर्तिमान सर्वात जास्त धावा खर्च करणारा गोलंदाज ठरतोय दिनेश. 28 धावा. महाराष्ट्र पोलीस सन्माननीय अभेद चौधरी सरवली गावचे आहेत. आपलं हार्दिक स्वागत. आणि रांजणली गण उपाध्यक्ष निलेश चौधरी आपलं देखील हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. टॉस जीतकर पहले फील्डिंग करने का फैसला लिया जय हनुमान गोवे टीम के कैप्टन ने, लेकिन ये उनका फैसला बिल्कुल गलत साबित हुआ है. पावर प्ले के ओवर में 28 रन कुल मिलाकर खर्च किए दिनेश ने और गुणेश ने लाजवाब बैटिंग की. कुल मिलाकर एक चौका, 3 छक्के और एक पंजा उनके बैट से निकला है. ओवर थ्रो देखने को मिला था जिस पर 5 रन मिले और वो 5 रन भी गुणेश के खाते में ही जाएंगे. तो 28 रन बिना किसी नुकसान के. समय का ख्याल रखना है प्लीज. जय हनुमान गोवे टीम के कैप्टन ने ओवर लेकर प्रमोद तैयार होते हुए थोड़ा सा वार्म अप करते हुए. अब यहाँ पर प्रमोद पर काफ़ी दबाव रहेगा क्योंकि पहले ओवर में दिनेश ने काफ़ी रन्स खर्च किए हैं. देखिए 20 मिनट का वक्त आपको दिया गया है 4 ओवर्स के लिए. 20 मिनट के अंदर ही आपको 4 ओवर्स पूरे करने हैं. माननीय श्री दयानंद चोरगे साहब का ये बिग शो, अद्भुत शो बालाजी ट्रॉफी 2020, आप सभी का एक बार फिर से हार्दिक स्वागत है. बहुत अच्छी शुरुआत हम देख रहे हैं एमडी स्पोर्ट्स आमनेपाड़ा टीम की. मदन दत्तू जादव अर्थात एमडी फैम टीम, एमडी स्पोर्ट्स आमनेपाड़ा. राजकुमार के पास स्ट्राइक, एक अनुभवी खिलाड़ी है, जबरदस्त ऑलराउंडर. शॉर्ट गेंद पुल कर दिया है हवा के साथ, हवा से बातें करती हुई गेंद मैदान के बाहर. 6 रन.
राजकुमार पाटिल ने भी अपने हाथ खोले हैं। शॉट ऑफ लेंथ गेंद थी, बहुत ही खूबसूरत पुल शॉट, डिप स्क्वायर लेग के ऊपर से गेंद को उछाल दिया, 6 रनों के लिए मैदान के बाहर भेज दिया। राजकुमार का ये पहला सिक्सर। स्कोर तेजी से आगे बढ़ता हुआ, छलांग मारता हुआ एमडी स्पोर्ट्स सामने पड़ा टीम का 34 रन बिना किसी नुकसान के। लगता है कि 4 ओवर्स में 80-90 की तरफ देख रहे हैं एमडी स्पोर्ट्स सामने पड़ा टीम के बल्लेबाज। और इस तरह से बॉलिंग यदि होती रही तो ताज्जुब नहीं होगा जब 80 रन बनेंगे। 80 रन आसानी से बन सकते हैं यदि इसी तरह से खराब गेंदबाजी होती रही तो। वापसी करनी होगी गेंदबाज प्रमोद को, और इस बार लॉफ्ट कर दिया है डीप मिड विकेट के ऊपर से, झन्नाटेदार शॉट, एक और छक्का। बल्ले का स्विंग देखने लायक है, पंख लगा दिए वहां पर गेंद को राजकुमार ने, डीप मिड विकेट को आसानी से क्लियर किया। पिछली गेंद पीछे रखी थी, ये गेंद आगे रखी थी, लेकिन बल्लेबाज को कुछ फर्क नहीं पड़ रहा है। सुनील पवार, गेंद आ रही है और जा रही है केवल मैदान के बाहर। 8 गेंदों के भीतर ही हमने 5 छक्के देखे हैं इस पारी में। काय जबरदस्त फलंदाजी पाहतोय अनिकेत. आपण दोन्ही चेंडू जर पाहिले, पहिला चेंडू जवळपास आखूड टप्प्याचा होता. एमडी स्पोर्ट्स आमने पाड़ा टीम टॉस हारने के बाद पहले बल्लेबाजी कर रही है और रन फेस्टिवल देखने को मिल रहा है। 8 गेंदों में ही 40 रन बना लिए हैं दोनों भी ओपनर्स ने। गेंदबाज को समझ में नहीं आ रहा है कि कहां पर जाए, क्या करे, क्योंकि आगे कुआं है तो पीछे खाई है, दोनों तरफ से आक्रमण किया जा रहा है। पहले ओवर में गुणेश ने 27 रन बनाए 5 गेंदों में, और अब इस ओवर की शुरुआत पहली 2 गेंदों पर 2 सिक्सर्स। राजकुमार पाटिल छक्कों की हैट्रिक पर है। इसके बाद होने वाला मैच धनेश 11 कुक से बनाम अबू स्पोर्ट्स खारडी। दोनों टीमों के कप्तानों से रिक्वेस्ट है आपको टॉस के लिए तुरंत आना है। परिस्थितियां बहुत जबरदस्त है यहाँ पर खेल के लिए। इस बार चिप किया गेंद हवा में, फील्डर आ रहे गेंद के नीचे और बेहतरीन कैच, बहुत ही सुंदर कैच। राजकुमार के पारी का अंत होता हुआ पहला झटका लग चुका है एमडी स्पोर्ट्स आमने पाड़ा टीम को। इस बार ताकत का इस्तेमाल नहीं कर पाए, केवल चिप किया था। थोड़ा ताकत का इस्तेमाल करते तो मेरे ख्याल से ये गेंद भी वो बाउंड्री के बाहर मार सकते थे, लेकिन थोड़ा अधूरे मन से शॉट खेलने की कोशिश की और काफी निराश होकर पेवेलियन में अब लौटते हुए राजकुमार पाटिल। आउट होने से पहले उन्होंने बनाए 13 रन। टीम का स्कोर है 40 रन 1 विकेट के नुकसान पर। निश्चित खऱ्या अर्थाने त्याला मात्र मिड विकेट वरून खेळायचं होतं, पण चेंडू गेला लॉंगॉन व्हाईटिसकडे आणि एकच सोपं झेल. निराश आहे राजकुमार, पण मात्र जी सुरुवात करून द्यायची ती सुरुवात करून इथं मात्र दिल्या गेली. पहिला फलंदाज तब्बल पाहतोय आपण की 40 या धावसंख्येवर पहिला फलंदाज बाद होतोय. कृपया करून प्रत्येक वेळेला मी एकच सूचना करतोय की वेळेचं आपण भान ठेवायचं आहे. चला लगेच आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. राजकुमार आउट जरूर हुए हैं, लेकिन बहुत ही जबरदस्त फ्लाइंग स्टार्ट दिया उन्होंने अपनी टीम को। 40 रनों की अद्भुत भागीदारी पहले विकेट के लिए गुणेश के साथ। स्ट्राइक अब गुणेश के पास है 5 गेंदे के लिए 27 पर बैटिंग करते हुए। फील्डिंग का मुआयना कर रहे गुणेश। समय का ख्याल रखना है प्लीज़, बल्लेबाजों से भी रिक्वेस्ट है कि आप भी समय बर्बाद ना करें। प्रमोद को सफलता मिली है, वापसी ज़रूर की है प्रमोद ने, लेकिन अभी भी उनके ओवर में कुछ गेंदें शेष है। 3 गेंदें अभी भी दूसरे ओवर में शेष है। कुल मिलाकर 4 ओवर्स प्रति पारी का यह मैच। अगली गेंद राइट मोर द विकेट, जोरदार अपील और आउट। अंपायर की उंगली ऊपर उठती हुई। क्या वाकई में जरूरत थी इस तरह की स्ट्रोक की? स्विच हिट करना चाहते थे वहां पर गुणेश, आउट होकर पेविलियन में लौटते हुए। आमने संघाचा राजेश पाटील डावखुरा फलंदाज यासाठी सुद्धा सरपंच संतोष काकडे यांनी 1000 रुपये जाहीर केलेले आहेत. अजय, निश्चित सांगितलं आपण की आवश्यकता होती का? माझं तर व्यक्तिगत असं मत आहे की गुणेश सरळ हाताने एक छान फटकेबाजी करत होता, तिथे मात्र एका चुकीचा फटका खेळायला गेलं आणि जेव्हा पण रिव्हर्सचा फटका खेळायचा असेल, चेंडू कसा आहे याची योग्य निवड करणं गरजेचं आहे. बघितलं आपण शेवटी मात्र चेंडू बॅटवर आला आणि पॅडवर आदळला आणि पंचाकडे दाद मागितली आणि फलंदाज पाचीच्या स्वरूपात बाद झाला.
फुलर लेंथ गेंद थी, बिल्कुल विकेट टू विकेट गेंद थी। और देखिए गुणेश के पास ऑफ ड्राइव भी बहुत अच्छे हैं, कवर्स के ऊपर से इनसाइड आउट भी बहुत बढ़िया खेलते हैं। तो सीधे बैट से खेलते तो फायदा हो सकता था, क्योंकि हवाएं ऑफ साइड में तेज बह रही है इस समय, पश्चिम से पूर्व की तरफ हवाएं बह रही है, उसका फायदा उठाने की कोशिश की थी उन्होंने, लेकिन फंस गए। इस बार बहुत ही सुंदर ड्राइव, गेंद जा रही है लॉन्ग ऑफ की दिशा में, फील्डर है वहां पर। इससे पहले कि फील्ड किया जाता, 1 रन लेने का अवसर नए बल्लेबाज संकित के पास। संकित और नीलेश की जोड़ी अब क्रीज पर है। ये दो युवा खिलाड़ी अच्छे स्ट्राइकर्स है टेनिस क्रिकेट बॉल के, एक बाएं हाथ का बल्लेबाज तो एक दाहिने हाथ का बल्लेबाज। राइटी लेफ्टी का कॉम्बिनेशन बरकरार रखा है। हमने देखा कि राजकुमार जब आउट हुए तो नीलेश को 1 डाउन भेजा गया, वो बाएं हाथ के बल्लेबाज है, और जब दिनेश आउट हुए हैं तो दाहिने हाथ के बैट्समैन संकेत आए हैं। 1 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 41 रन 2 विकेटों के नुकसान पर। थोड़ी बहुत वापसी इस ओवर में जरूर की है प्रमोद ने, पहली 2 गेंदों पर 2 छक्के लगे थे, लेकिन उसके बाद दोनों भी सलामी बल्लेबाजों को उन्होंने पेवेलियन में भेज दिया। तो यहाँ से अब 2 नए बल्लेबाज क्रीज पर है, उसका कहीं ना कहीं फायदा उठाना पड़ेगा जय हनुमान गोवे टीम के खिलाड़ियों को, उनके गेंदबाजों को और उनके कप्तान को। लेकिन ये खराब गेंद, शॉट, और ये फ्लैट 6। ਹੁਣ ਤੇ ਤੋਂ ਮੇਰਾ ਦੂਰ ਜਾਣ ਨੂੰ ਜੀ ਨਹੀਂ ਕੰਦਾ ਨੀ ਹੁਣ ਤੇ ਤੋਂ ਮੇਰਾ ਦੂਰ ਜਾਣ ਨੂੰ ਜੀ ਨਹੀਂ ਕੰਦਾ ਨੀ ਹੁਣ ਤੇ ਤੋਂ ਮੇਰਾ ਦੂਰ ਜਾਣ ਨੂੰ ਜੀ ਨਹੀਂ ਕੰਦਾ ਨੀ सन्माननीय सरपंच, आपल्या गावचे सरपंच जी नहीं कंदा नी संतोष काकडे साहेबांचं आगमन झाले, आपलं हार्दिक स्वागत आहे, वेलकम, सुस्वागतम। आमणे गावचे सन्माननीय सरपंच संतोष काकडे साहेब, आपलं हार्दिक स्वागत। 2 खेळाडूंना त्यांनी बक्षीस या ठिकाणी दिलेलं आहे। आतापर्यंत पाहूया, आपल्या व्यासपीठावर आगमन झाल्यावर मनपूर्वक हार्दिक स्वागत, वेलकम, सुस्वागतम। VIP कोचवर आपण बसायचंय। जी बिल्कुल, उनके साथ सम्माननीय महेंद्र उर्फ पप्पू केणी साहब का भी शुभागमन हुआ है, जो कि उप सरपंच है आमने के, और उनके साथ सम्माननीय योगेश जाधव साहब का भी आगमन हुआ है। आपका भी हार्दिक स्वागत। ग्राम पंचायत सदस्य, ग्रुप ग्राम पंचायत आमने आमने पाड़ा, सभी मेहमानों का हार्दिक स्वागत। आप देख रहे हैं बालाजी चषक 2020। आज है तीसरा दिन, ये तीसरी शाम यहाँ पर, बहुत ही खूबसूरत दिन है, खूबसूरत शाम है। बालाजी ट्रॉफी 2020 की ये खूबसूरत शाम, सम्माननीय दयानंद सूर्की साहब की खूबसूरत शाम आप सभी के नाम। 2 ओवर का खेल खत्म हो चुका है। एमडी स्पोर्ट्स सामने पाड़ा टीम की धुआंधार शुरुआत, रन संख्या 47 रन 2 विकेटों के नुकसान पर। पहले ओवर में 3 सिक्सर्स, दूसरे ओवर में भी 3 सिक्सर्स, यानी कि कुल मिलाकर 6 छक्के लगा चुके हैं एमडी स्पोर्ट सामने पड़ा टीम के बल्लेबाज। 2 बैट्समैन आउट हुए हैं। गुणेश ने 27 रन बनाए, जिसमें उन्होंने 3 छक्के लगाए, 1 चौका और 1 पंजाबी था। राजकुमार ने आउट होने से पहले 2 सिक्सर्स की मदद से 13 रनों का योगदान दिया। संकेत 1 पर बैटिंग करते हुए, नीलेश ने 1 गेंद खेली है, सिक्सर से उन्होंने अपना खाता खोला है। गेंदबाजी में परिवर्तन, नया ओवर लेकर राहुल VIP एंड से सामना करेंगे संकेत। ऊंचा उठा दिया है, सामने फील्डर मौजूद, लॉन्ग ऑन के खिलाड़ी जज कर रहे हैं वहां पर। बेहतरीन कैच, लाजवाब कैच, एक और विकेट का पतन। क्या तुझे इतनी सी भी खबर कि तेरी
सोनाली क्रिकेट ग्राउंड पर इस समय सुनील पवार, छक्कों की बारिश हो रही है। ऐसी वैसी बारिश नहीं, मूसलाधार बारिश हो रही है। अगदी बरोबर, पूर्णपणे सहमत आहे. कारण की लागोपाठ दुसरा आपण सामना पाहतोय अजय, ज्या प्रकारे दुसऱ्या सामन्यापर्यंत षटकार जास्त आहे. कारण की संघ अतिशय तगडे आहेत. पाहिलं आपण या पहिले जय बजरंग गोडसे या संघाच्या माध्यमातून काय सकास फलंदाजी पाहिली होती आपण. इस समय केवल और केवल एमडी स्पोर्ट्स सामने पड़ा की धूम है। 8 छक्के लग चुके हैं इस पारी में। संदीप का ये दूसरा सिक्सर, बहुत बढ़िया बैटिंग करते हुए बॉटम एंड का अच्छा इस्तेमाल कर रहे हैं। बहती हुई हवाओं का सभी बल्लेबाजों ने अच्छा इस्तेमाल किया है। इस बार टॉप एज है, ठीक तरह से टाइम नहीं कर पाए, लेकिन खाली क्षेत्र में एक रन पूरा किया। दूर से खिलाड़ी आ रहे हैं गेंद पर, 2 की कोशिश और दूसरा रन भी पूरा। बहुत ही बढ़िया दौड़ विकेटों के बीच में, संदीप और नीलेश के बीच में 2 रनों के साथ ही ओवर की समाप्ति। 3 ओवर के बाद रन संख्या 65, 3 विकेटों के नुकसान पर एमडी स्पोर्ट्स आमने पड़ा। 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहतोय धावसंख्या धावपलकावर इथं मात्र 65, एक मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करताना एमडी स्पोर्ट आमनेपाडा अतिशय जबरदस्त कामगिरी आपण पाहतोय. खास ज्या प्रकारे फलंदाजी करताना एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाचे फलंदाज सुनील भगत, पॅन टीम पाहतोय आपण यजमान गोवे हा संघ इथं मात्र नाणेफेक जो जिंकलं होतं तिथं मात्र जो निर्णय घेतला तर चुकीचा वाटतो. इथं ज्या प्रकारे प्रत्येक चेंडूवर इच्छित धुलाई करताना एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाचे फलंदाज. देखिए, जय हनुमान गोवे टीम के पास भी अच्छी बल्लेबाजी है। कहीं ना कहीं उनकी गेंदबाजी थोड़ी कमज़ोर हमें नज़र आ रही है। जिस तरह से अभी तक हमने बॉलिंग देखी है, तो कहीं ना कहीं टॉस जीता तो पहले बैटिंग भी कर सकते थे और एक अच्छा खासा स्कोर यदि बनाते तो फिर एमडी स्पोर्ट्स पर दबाव काफ़ी आ सकता था। अभी भी हालांकि मैच तो समाप्त नहीं हुआ है, लेकिन कहीं ना कहीं स्थिति काफ़ी नाजुक हो गई है इस मैच में जय हनुमान गोवे टीम की। अगदी बरोबर, पूर्णपणे सहमत आहे. कारण की जेव्हा आपण प्रति षटकामागे 20 पेक्षा जास्त धावा खर्च करू शकतात चेसिंग करताना, या धावा अतिशय मोठं आव्हान असते. सोपं नाही आहे 20 पेक्षा जास्त धावाचं पाठलाग करणं. इस टूर्नामेंट में सबसे ज़्यादा टीम टोटल पिछले मैच में था, जय बजरंग गोरसे टीम ने बनाया 77 रन, और लगता है कि उसके आगे जा पाएगी यहाँ पर एमडी स्पोर्ट्स सामने पड़ा टीम। आखिरी ओवर में उनको चाहिए 13 रन और 78 रन हो सकते हैं, फिर वो सबसे बड़ा टीम टोटल रहेगा ग्रामीण क्रिकेट में। 6 गेंदें पारी में शेष है। नया ओवर लेकर गेंदबाज अभी हाईवे एंड से राइट आर्म ओवर द विकेट। बुमराह स्टाइल गेंद, लेकिन दिशा खराब है, वाइड। बिल्कुल जसप्रीत बुमराह का उनका बॉलिंग एक्शन है, लेकिन देखिए आप नकल तो कर सकते हो, लेकिन अच्छी गेंदबाजी के लिए आपकी खुद की अकल का इस्तेमाल करना होगा। सिर्फ कॉपी करने से कुछ होता नहीं है। अगदी बरोबर, कारण की ज्या प्रकारे आपण पाहतोय गोलंदाज अवी याला बुमराची आठवण करून देतोय हा गोलंदाज, आणि चांगला गोलंदाज अजय. मी या गोलंदाज जोडून पाहिलेला आहे ज्या प्रकारे गोलंदाजी करतोय. स्टंप्स के पीछे अमर को हम देख रहे हैं। एक शॉट फाइन लेग, एक शॉट थर्ड मैन है। बैकवर्ड पॉइंट पर एक खिलाड़ी और एक खिलाड़ी कवर पॉइंट पर। बाकी के 5 फील्डर्स बाउंड्री लाइन पर तैनात। बढ़िया गेंद, देखिए बुमराह की तरह यॉर्कर भी डाल सकते हैं, दिखा दिया उन्होंने। बहुत अच्छी गेंद। 4 ओवर्स प्रति पारी का जब मैच होता है ना सुनील, तो पहली गेंद से आपको ये सोचना चाहिए कि आप डेथ ओवर्स में ही बॉलिंग कर रहे हैं, पारी का अंतिम ओवर ही कर रहे हैं। उस सोच के साथ आपको बॉलिंग करनी चाहिए, तभी जाकर आप बल्लेबाजों को रोक सकते हैं। लेकिन पहले 3 ओवर्स में बड़ी ही कमजोर गेंदें देखने को मिली, जिसका भरपूर फायदा उठाया एमडी स्पोर्ट्स ने। शॉर्ट गेंद, इस बार घुमा दिया गेंद को लॉन्ग लेग की दिशा में, फील्डर है वहां पर। अच्छा एफर्ट सुमित का। 2 रन लेना चाहते हैं बल्लेबाज। ओ, यहाँ पर हड़बड़ाहट है, दोनों बल्लेबाज एक ही सिरे पर। देखना एम्पायर का क्या निर्णय आता है। मेरे ख्याल से स्ट्राइक नीलेश को नहीं मिलने वाला है, 1 ही रन दिया गया है। वैसे रन तो 1 ही था, लेकिन बैट्समैन को आउट भी घोषित नहीं किया गया है, तो 1 ही रन और स्ट्राइक जो है वो संदीप के पास रहेगा। यानंतर लगेच सज्ज राहायचं आहे पुढचं नाणेफेक करण्यासाठी. मी या दोन्ही संघाचे संगणक अबोजपोर्ट खार्डी संघाचा संगणक आणि धनेशपोर्ट कोकचे संघाचा संगणक लगेच आपण यायचं आहे. आणि पाहतोय आपण अजय घरत, ज्या संघाच्या संगणकाने उशीर केला असेल त्या संघाला मात्र पेनलाइज केला जाऊ शकतोय, सुनील, आणि हा नियम आहे. या मॅच नंतर स्वागत आणि सन्मान होईल. सड़सठ रन बने हैं 3 विकेटों के नुकसान पर। अभी भी 4 गेंदें पारी में शेष है। समय का प्लीज ख्याल रखना है जय हनुमान गोवे टीम के कप्तान। फील्डिंग में थोड़ा सा परिवर्तन किया गया है, क्योंकि राइटी लेफ्टी का कॉम्बिनेशन है। स्ट्राइक रोटेट हुई है। गति परिवर्तन, फुल टॉस बनी थी, लेकिन ठीक तरह से कनेक्ट नहीं कर पाए। गेंद जा रही है मिड विकेट क्षेत्र में, खुद गेंदबाज ने जाकर उठाया। अच्छी गेंदबाजी कर रहे हैं, अच्छा मिश्रण कर रहे हैं। एक यॉर्कर देखने को मिली, एक धीमी गति की गेंद भी अब डाली है उन्होंने, और अभी तक तो किफ़ायती ओवर साबित हुआ है अभी का।
पहले ओवर में हमने देखा दिनेश ने गेंदबाजी की पावर प्ले में कुल मिलाकर 28 रन खर्च किए, दूसरे ओवर में प्रमोद ने 19 रन खर्च किए, राहुल ने अपने ओवर में 18 रन खर्च किए, लेकिन ये ओवर अभी तक गोवे टीम के पक्ष में रहा है। अगदी बरोबर. हा अंतिम षटक ज्या प्रकारे मारा करतोय गोलंदाज अवी, आतापर्यंतचा प्रभावशाली कामगिरी त्याच्या माध्यमातून संघाला पाहायला मिळते. सज्ज होतोय गोलंदाज अवी हायवे अँड या टोकाकडनं. अजून एक चांगला चेंडू, बुमराची आठवण झाली. अजय निश्चित ज्या प्रकारे मी ओळखतोय गोलंदाजाला, निश्चित ज्या प्रकारे बुमरा गोलंदाजी करतोय प्रत्येक चेंडूमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळतोय. जी बिल्कुल, खासतौर पर हम सिटी क्रिकेट में देखते हैं रकीब मिर्ज़ा को, जो बिल्कुल जहीर खान की शैली में बॉलिंग करते हैं और काफ़ी सक्सेसफुल बॉलर है, कई सालों से खेल रहे हैं भिवंडी सिटी क्रिकेट में. भिवंडी के जहीर खान है रकीब मिर्ज़ा और अब ये भिवंडी के बुमराह बनने की तैयारी में यहाँ पर अभी तक तो बढ़िया बॉलिंग. इस बार लोअर फुल टॉस लॉफ्ट कर दिया है, लॉन्ग ऑन की दिशा में फील्डर तैनात है, वहाँ पर पहले बाउंस पर फील्ड करते हुए केवल 1 रन लेने का अवसर. तो इस आखिरी ओवर में कोई भी बड़ा शॉट बल्लेबाज नहीं खेल पाए हैं, कोशिश भरपूर कर रहे हैं दोनों भी बल्लेबाज. सिंगल की मदद से स्कोर आगे बढ़ता हुआ 70 रन 3 विकेटों के नुकसान पर. अवी सज्ज होतोय परत. समोर डावखुरा फलंदाज पाहतोय पण ते मात्र सज्ज होतोय खेळण्यासाठी. निलेश 9 पर बैटिंग करते हुए नीलेश इस बार आगे निकले, लेकिन मिस टाइम कर बैठे हैं. गेंदबाज वहां पर कोशिश कर रहे थे, लेकिन उनके पहुंच से दूर है गेंद. दूर से फील्डर भी आए थे. 2 रन पूरे कर चुके हैं बल्लेबाज. अच्छी गेंदबाजी, देख लिया था बल्लेबाज कदमों का इस्तेमाल कर रहे हैं, गेंद की लंबाई को थोड़ा कम किया और अंतिम गेंद पर केवल 2 ही रन मिले हैं. तो आखिरी ओवर में सिर्फ 7 रन खर्च किए अवी ने. बहुत ही बढ़िया गेंदबाजी, कहीं ना कहीं उन्होंने एक तरह से उदाहरण दिया अपने फ्रंटलाइन बॉलर्स को कि किस तरह से आपको बॉलिंग करनी थी, लेकिन पहले ही काम काफ़ी तमाम हो चुका था. 3 ओवर्स में 65 रन पहले 3 गेंदबाज खर्च कर चुके थे. तो कुल मिलाकर 72 रन 3 विकेटों के नुकसान पर एमडी स्पोर्ट्स आमनेपाड़ा टीम ने टॉस हारने के बाद पहले बैटिंग की है और 73 रनों की एक बड़ी चुनौती इस मैच को जीतने के लिए पेश की है जय हनुमान गोवे टीम के सामने. तर निश्चित तोपर्यंत वेळ आहे. आपण जाऊया व्यासपीठावर मनोहर तरे सराकडे. नक्कीच व्यासपीठावर विराजमान मान्यवरांचं आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. ग्रामपंचायत आमनेचे सन्माननीय उपसरपंच महेंद्र केने साहेबांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. टॉससाठी यायचा आहे धनेश 11 कुकसे संघाचा संघनायक आणि अबू स्पोर्ट्स खार्डी संघाचा संघनायक. सुभाजी ठाकरे साहेब आपल्या शुभ हस्ते. मी मोतीरामजी चोरगे साहेबांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते पाहुण्यांचे स्वागत करा. महेंद्र केने साहेबांचं स्वागत करायचे. उपसरपंच आहेत ग्रामपंचायत आमने. धनेश 11 कुकसे संघाचा संघनायक लक्षात घ्या, तुम्ही टॉससाठी त्वरित यायचं आहे, नाहीतर तुम्हाला पेनलाइज करण्यात येईल, कारण प्रतिस्पर्धी संघाचा संघनायक या ठिकाणी आलेला आहे. स्वागत आणि सन्मान केलं जात आहे मान्यवरांचं. बालाजी चषक 2020 महेंद्रजी केने साहेब उपसरपंच आहेत ग्रामपंचायत आमण्याचे, तसेच सुखदेव बारशी जे सदस्य आहेत ग्रामपंचायत आमणे, त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करावं. धनेश 11 कुकसे संघाचा संघनायक आम्ही वारंवार सूचना देत आहोत, विनंती करत आहोत, तुम्ही टॉससाठी त्वरित यायचं आहे. जय हनुमान गोवे संघाच्या डावामध्ये पहिला चेंडू जर टाकला गेला आणि तुम्ही जर टॉससाठी आले नाही तर तुम्हाला पेनल्टी असेल. तर धनेश 11 कुकसे विरुद्ध अबू स्पोर्ट्स खार्डी ही मॅच ज्या सामन्याची नाणेफेक केली जाईल. त्यानंतर शेळूमाता वर्ल्ड विरुद्ध गावदेवी स्पोर्ट्स ओवळी. योगेश जाधव विद्यमान सदस्य ग्रामपंचायत आमने यांचं देखील स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती करतोय. त्यानंतर सन्माननीय सरवलीपाडा गावचे समाजसेवक अरुण भोईर यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचा आहे.
जितेंद्र मानेरकर आपण स्टेजवर यायचे लगेच. क्षेत्रक्षण लावून घ्यायचं आहे प्लीज. एमडी स्पोर्ट्स सामनेपाडा संघ खूप चांगली बॅटिंग एमडी स्पोर्ट्स सामनेपाडा संघाच्या माध्यमातून 72 धावांचा डोंगर रचला गेलाय आणि 73 धावांचं टार्गेट ही मॅच जिंकण्यासाठी आपण पाहतोय जय हनुमान गोवे संघासमोर. गोवे संघ आपली सलामीची जोडी त्वरित मैदानात पाठवायची आहे. खेळणाऱ्या सर्व खेळाडूंना विनंती आहे आपण वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. अप्रतिम फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळाली. गुणेशनं षटकारांचा पाऊस पाडला. 3 षटकार आणि एका चौकाराच्या साहाय्यानं 6 बॉल्समध्ये 27 धावांचं योगदान दिलं. राजकुमारने देखील त्याला चांगली साथ दिली. 2 षटकारांच्या साहाय्यानं 13 धावा जोडल्या. 4 चेंडूंचा सामना केला. निलेशनं एका षटकाराच्या साहाय्यानं 9 धावांचं योगदान दिलं आपल्या टीमसाठी. संकेत 1 धावसंख्येवर बाद झाला. मात्र संदीपनं अफलातून बॅटिंग केली. 2 षटकारांच्या मदतीनं 18 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी दिलं. तर सर्वच खेळाडूंनी आपण पाहिलं तर जवळपास चांगली कामगिरी केली. फक्त संकेतनं थोडंसं निराश केलं. तर 72 धावा 4 षटकांमध्ये 73 धावा विजयाचं आव्हान. अजय इथून मात्र हायलाईट क्रिकेट खेळावं लागेल जर हा आव्हान सर करायचं असेल. क्षमता आहे इथं मात्र जनवन गोव्या संघाकडे, कारण की पाहतोय आपण सुमित आणि सोमनाथ अतिशय चांगले दर्जेदार फलंदाज म्हणून जिची ओळख आहे. आणि जोपर्यंत ही जोडी खेळपट्टीवर असेल, एका चांगली सुरुवात जर मिळाली, ज्या प्रकारे आपण पाहिलं होतं की आक्रमण स्वीकारलं होतं एमडी स्पोर्ट आमनेपाडा संघाच्या सलामी वीरांनी, त्याच प्रकारे इथं मात्र हायलाईट क्रिकेट खेळावं लागेल. आपण पाहिलं तर प्रतिषटक 18.25च्या सरासरीने धावा जोडायच्या आहेत. आणि मला असं वाटतं की पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या पद्धतीनं गुणेशनं सुरुवात केली होती तशीच सुरुवात या ठिकाणी या दोन्ही सलामीवीरांना करावी लागणार आहे. 20 ते 25 धावा कुठेतरी कुठून काढाव्या लागतील पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. आणि फक्त पॉवर प्लेमध्येच नाही तर प्रत्येक ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. सोमनाथकडे भरपूर क्षमता आहे. सिटी क्रिकेटचा देखील बऱ्याच वर्षांचा अनुभव आहे आणि ग्रामीण क्रिकेट देखील त्याने गाजवलेला आहे. एक बाहुबली फलंदाज म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. आणि त्याच्या जोडीला आपण पाहतोय सुमित, जो छोट्या सणीचा खेळाडू आहे मात्र उच्च दर्जाची बॅटिंग करू शकतो. आणि येणाऱ्या फलंदाजांमध्ये आपण पाहिलं तर आकाश देखील आहे, तो देखील एक दर्जेदार फलंदाज आहे. शेलुमाता वळ संघाचा संगणक आणि गावदी स्पोर्ट ओवली संघाचा संगणक आपण जरी आला असेल तर संपर्क साधून घ्यायचा आहे. त्यापूर्वी धनेश कुकटे संघाचा संगणक लगेच आपण संपर्क साधायचा आहे. नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. धनेश स्पोर्ट कुकटे संघाचा संगणक. एमडी स्पोर्ट्स सामनेपाडा संघाच्या वतीने पहिलं षटक घेऊन एक्सपिरियन्स गोलंदाज रामकृष्ण काकडे, जो एक पॉवर प्ले स्पेशालिस्ट गोलंदाज म्हणून देखील ओळखला जातो. त्याच्या विरोधात मोठमोठे फटके खेळणं तेवढं सोपं काम नसेल, परंतु चांगली सुरुवात या ठिकाणी करावी लागेल दोन्हीही सलामीवीरांना. फ्लाइंग स्टार्टची आवश्यकता आहे जय हनुमान गोवे संघाला. डावाला सुरुवात होते. पहिला बॉल घेऊन रामकृष्ण, सामना करतोय फलंदाज सुमित. आणि पहिल्याच बॉलवर मोठा फटका, एका हाताने चेंडू टोलावलाय, चेंडू सीमारेषा पार, अफलातून षटकार. समाजसेवक माणूस भला मनाने है साधा. समाजसेवक माणूस भला मनाने है साधा. आहे फेमस सरवली पाड्याचा आमचा दयानंद दादा. आहे फेमस सरवली पाड्याचा आमचा दयानंद दादा. अजय इथं मात्र एकच म्हणेन की हा सामना जो आहे एवढं सोपं नाही आहे. अतिशय प्रतिम सुरुवात पाहायला मिळाली. सुमित यांनी ज्या प्रकारे हा शॉट खेळला गेलं, अतिशय प्रतिम स्कोरलिकच्या वरतून षटकार वसूल करतोय आणि सुरुवात अतिशय सुपर हिट करतोय. गावदेवी ओवळी संघाच्या कॅप्टनला विनंती असेल आपण त्वरित कॉमेंट्री बॉक्सकडे यायचं आहे. कमिटीशी संपर्क साधायचा आहे. गावदेवी स्पोर्ट्स ओवळी संघाचा संघनायक. अशाच प्रकारची सुरुवात केली होती गुणेशनं.
पहिल्या बॉलवर षटकार लगावला होता तो देखील त्याच क्षेत्रामध्ये बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजनमध्ये, आणि सुमितनं देखील पहिल्या बॉलवर षटकार चढवलाय. चांगली सुरुवात. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. ओ हा फुलटॉस बॉल होता, मात्र मिस टाइम स्ट्रोक, इनसाइड एज लागले. सोमनाथ त्या ठिकाणी धाव घेण्यासाठी खूप उत्सुक होता, मात्र धाव मिळत नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होते. गोलंदाज रामकृष्ण सज्ज होते. रामकृष्ण मारा करण्यासाठी समोर सुमित. सुरुवात एक अप्रतिम पाहायला मिळाली. या स्वतः फटका चांगला आहे. फ्लिक केला चेंडूला, गॅप मध्ये आउटफील्ड दमदार आहे, म्हणजे हा चेंडू जाईल सीमा पार. हा चौकार. जशास तसं प्रत्युत्तर आपल्याला पाहायला मिळत आहे सुमितच्या माध्यमातून. त्याने देखील चौकार षटकारांची पेरणी करायला आता सुरुवात केली आहे आणि अशाच फटक्यांची आवश्यकता आहे. मोठमोठे फटके सातत्याने खेळावे लागतील, कारण 73 धावांचा डोंगर तुम्हाला सर करायचा आहे. अगदी बरोबर. आणि ती सुरुवात आपण पाहतोय सुमितच्या बॅटमधून. आता मात्र पहिल्या चेंडूवर षटकार, त्यानंतर मात्र निर्धाव आणि अजून एक चौकार. सामना जबरदस्त रंगणार आहे. पुढचा चेंडू यास्पता चांगला चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर झपकणा आत येणारा चेंडू होता. प्रश्न विचारला गेलं पण सहमत नाही आहे. लेगबायच्या स्वरूपात एक सिंगल. एक चांगला बॉल. लाईन खूप चांगली होती. उजव्या थोडासा बाहेर टप्पा पडला चेंडूचा. थोडासा टप्पा पडल्यानंतर आतमध्ये देखील आला होता, मात्र मला असं वाटतं की इम्पॅक्ट थोडासा उजव्या बाहेरच होता. लेगबायच्या स्वरूपात एक धाव. धावसंख्या पुढे सरसावताना दिसते. जय हनुमान गोवे संघाची बिनबाद 11. 4 षटकांमध्ये 73 धावा जोडायच्या आहेत विजयासाठी. खूप चांगली बॅटिंग आपण पाहिली. गुणेश पाटील, राजकुमार पाटील, निलेश आणि संदीप यांच्या माध्यमातून MD स्पोर्ट्स आमनेपाडा टीमच्या वतीनं. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. गोलंदाज रामकृष्ण. पुढचा बॉल फेस करेल सोमनाथ. थोडासा क्षेत्रक्षणामध्ये बदल केला जातोय सोमनाथसाठी. आपण पाहतोय की ऑफ साईडला एक शॉर्ट थर्ड मॅन, एक बॅकवर्ड पॉईंट आहे. कव्हरला एक खेळाडू, एक्स्ट्रा कव्हर आणि एक मिड ऑफ. ओहो चांगला बॉल. एक गुडघा खाली टेकवून लॉफ्ट करायचा होता, मात्र चेंडू पूर्णपणे बॅटवर आला नाही. चांगली गोलंदाजी. बाईचा इशारा. चेंडू आणि बॅटमध्ये संपर्कच झाला नव्हता. चांगला वेग देखील आपल्याला पाहायला मिळत आहे गोलंदाज रामकृष्ण काकडेच्या माध्यमातून. या सिंगलने धावसंख्या पुढे सरसावते बिनबाद 12. प्रतिषटक 18.25च्या सरासरीने धावा जोडायच्या आहेत. म्हणजेच अजूनही या षटकामध्ये एका मोठ्या फटक्याची आवश्यकता आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे पॉवर प्लेच्या ओव्हरमध्ये. आणि मोठा फटका. चेंडूला फेकून दिलाय डीप मिड विकेटच्या बाहेर. उत्तुंग षटकार. कंगना तेरा नी कान कर इशारे, कंगना तेरा नी कान कर इशारे. कंगना अजय जी, आपण चर्चा चालू होती की 18.25ची सरासरी पार करायची आहे आणि पहिल्या षटकामध्ये जवळपास त्या सरासरीजवळ पोहोचलेला आहे हा संघ. सुमित आणि सोमनाथ अजून खेळपट्टीवर आहे, पण काय आक्रमक अशी फटकेबाजी करते सुमित. जोपर्यंत खेळपट्टीवर असेल सामन्याची चित्र काही पण होऊ शकते. गोवे किंवा आमनेपाडा. निश्चितच आपण आधीच चर्चा केली होती. दरम्यान स्क्रीनवर बालाजी चषक 2020 एक्झिबिशन मॅच भिवंडी सिटी स्टार्स विरुद्ध भिवंडी रूरल स्टार्स. भिवंडी सिटी आणि भिवंडी ग्रामीण या दोन संघांदरम्यान लढत असेल. भिवंडी सिटीचा संघ तुम्ही पाहत आहात. डाव्या बाजूला गॅसुद्दीन शेख, बिलाल शेख, मतीन खान, करेश म्हात्रे, श्याम चौधरी, फाईक अन्सारी, यासिर शेख, ओसामा, साकिब खान, माजिद बोबडे, मुनाफ शेख आणि सैफ शेख. तर भिवंडी ग्रामीणचा संघ जयेश पाटील, भावेश पवार,
एकापेक्षा एक खेळाडू आहेत. कुमार गुंड, दीपेश माळी, सुभाष ठाकरे, सूरज केणे, पवन केणे, प्रतीक पाटील, सचिन गायकवाड, विवेक शेलार, किरण पाटील आणि कपिल पाटील. उद्या रात्री ठीक 8 वाजता या सामन्याला सुरुवात होईल आणि आकर्षक पारितोषिक म्हणजे बाईक. गोलंदाज संकेत सज्ज होतोय. हायवे इंडिया टोकाकडनं हा एक बेनिफिट असेल अजय, ज्या प्रकारे षटकामध्ये वापसी करू शकतोय आमनेपाडा संघ, कारण की हवेचा वेग जर पाहिला आपण अपोजिट दिशेकडे आहे आणि एवढं सोपं नसणार की हवेच्या अगेन्स्ट षटकार खेचणं. मात्र सोमनाथमध्ये क्षमता आहे, हवेच्या विरुद्ध देखील षटकार खेचू शकतो. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, चांगला बॉल संकेतच्या माध्यमातून. आणखी एक स्पीडस्टर आमनेपाडा संघाचा. खूप चांगली सुरुवात केली, चांगला कॅरी देखील पाहायला मिळाला बॉलमध्ये. टप्पा पडल्यानंतर बॉलने चांगला बाउन्स घेतला होता, विकेट किपरच्या सरळ हातात निघून गेलाय. सोमनाथने 2 चेंडू फेस केलेत, अजूनही खातं उघडलेलं नाही. सुमित चांगल्या टचमध्ये आहे, 2 षटकार आणि एका चौकाराच्या साहाय्यानं 16वर खेळतोय. पुढचा बॉल राईट मोद विकेट. यावेळेस हॅमट केलाय, अप्रतिम शॉट, चेंडू निघून जातोय अतिशय वेगानं, सुसाट वेगानं, कव्हर सीमारेषेच्या बाहेर, दणदणीत चौकार. परत आपण त्याच प्रकारचा चेंडू पाहिला, हाफ ट्रॅक आणि तोच फटका. मात्र जवळपास हवेत होता, एक संधी होती, अशी चेंडू आपल्याला कन्व्हर्ट करावे लागेल झेल मध्ये जर सामना जिंकत असेल. पण कौतुक करा तेवढं कम, ज्या प्रकारे सोमनाथ नावाचा फलंदाज तुटून पडलाय. गोलंदाजी प्रत्येक चेंडूवर सॉफेर फटकेबाजी करताना धावसंख्येत बदल पाहतोय. धावसंख्या आता मात्र 38 38 धावा धावफलकावर. अजूनही 35 धावांची आवश्यकता आहे, 13 चेंडू शिल्लक.
यावेळेस लेटकटचा वापर केलाय, बॅटचं तोंड उघडलं, मात्र गॅपमध्ये चेंडू टाकता आला नाही. चांगलं क्षेत्ररक्षण बॅकवर्ड पॉईंटच्या दिशेनं. एकच धाव मिळते या बॉलवर. फटका खूप चांगला होता, मात्र धावा जास्त मिळाल्या नाहीत. सिंगलने धावसंख्या पुढे सरसावते. बिनबाद 39. 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय. जय हनुमान गोवे संघ 73 धावांचा पाठलाग करत आहे. धन्यवाद कबड्डी बॉक्स. या ठिकाणी उपस्थित पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान करूया. पाचापूरचे शाखा प्रमुख जयराम भोईर यांचं स्वागत आणि सन्मान करायचंय. मी धुमाळ साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्तपट्यांचं स्वागत आणि सन्मान करावं. वेलकम, सुस्वागतम, आपलं मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. त्यानंतर पिंपळगर गावचे समाजसेवक तथा माजी उपसरपंच कैलास भोईर यांचं देखील स्वागत आणि सन्मान करावं. मी डीवाय फाउंडेशन कल्याण तालुक्याचे अध्यक्ष धुमाळ साहेबांना विनंती करतो की आपण त्यांचं स्वागत आणि सन्मान करावं. तसेच सन्माननीय शाली केने समाजसेवक देवरुंग यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचा आहे. शाली केने साहेब आपण पुढे या. तसेच निलेश चौधरी राजनोली गणाचे उपाध्यक्ष आहेत, त्यांना विनंती करतो पुढे यायचं आहे. त्यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचा आहे. महाराष्ट्र पोलीस, मुंबई पोलीस आवेद चौधरी यांचं देखील स्वागत आणि सन्मान करण्याची विनंती करेन. आवेदजी चौधरी आपण देखील पुढे येऊन आमच्या स्वागताचा स्वीकार करायचा आहे. माजी सरपंच कैलास काळे यांचं देखील स्वागत आणि सन्मान करावं. सामना थांबवायचा आहे पंचांनी. कैलासजी काळे यांचं स्वागत आणि सन्मान करायचा आहे. धन्यवाद. ओ टू कॉन्ट्री बॉक्स. धन्यवाद मनोहर तरे सर. तर सामन्याला सुरुवात करायची आहे. 12 चेंडू. तसेच बाळाराम भगवान भुईर यांचं देखील स्वागत आणि सन्मान करायचा आहे. रांजोली गावचे समाजसेवक आहेत. आपण पाहतोय बालचषकामध्ये अनेक मान्यवर आज तिसऱ्या दिवसामध्ये आहेत. त्यांच्या सर्वांचं व्यासपीठावर स्वागत आणि सन्मान केलं जात आहे. थँक्यू. ओ टू कमिटी बॉक्स. तर सामन्याला सुरुवात होते. पाहतोय पण 12 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता असून इथं मात्र सामना जिंकण्यासाठी गोलंदाज सज्ज होते. पहिला चेंडू आकुटप्यात होता. पोल केला चेंडूला कॅपमध्ये. चेंडू मात्र फरार होईल 4 धावासाठी. अजून एका चांगली सुरुवात सोमनाथच्या बॅटमधून. थँक्यू डीजे. खूपच कमजोर बॉल पुन्हा एकदा पाहायला मिळाला. संकेतने ज्या चुका केल्या होत्या तीच चूक या ठिकाणी संतोष देखील करताना दिसतोय. आखूड टप्प्याचा बॉल आणि वारंवार आपण पाहतो की ज्या दिशेने वारे वाहते त्या दिशेने खेळण्याची संधी मिळते फलंदाजांना. दोन्ही एंडकडून गोलंदाजी जी झालेली आहे आत्तापर्यंत चांगली गोलंदाजी म्हणता येणार नाही. 11 चेंडू शिल्लक आहेत. विजयासाठी 30 धावांची गरज. अप्रतिम मॅच पाहायला मिळत आहे. एक हाय स्कोरिंग मॅच आहे. हाय प्रोफाईल मॅच. हाय एंटरटेनिंग मॅच. चला वेळ कमी घ्या आपण. कारण की पाहतो याचे कारण की सोमनाथ यांनी पहिल्या 2 चेंडूवर कुठल्या प्रकारे धावण होती. त्यानंतर मात्र काय सुपर हिट वापसी करताना 8 चेंडूचा सामना केलेला आहे आणि 25 या धावसंख्येमध्ये शेवटच्या 6 चेंडूवर 25 धावा पूर्ण करतोय सोमनाथ. त्यावेळेस खराब चेंडू, खूपच खराब, उजेष्टीच्या खूपच बाहेर, वाईटचा इशारा येतोय. जणू काही स्वतःच्या पायावर या ठिकाणी धोंडा मारून घेत आहे गोलंदाज संतोष. एक अनुभवी खेळाडू आहे, मात्र खूपच खराब गोलंदाजी आत्तापर्यंत. शॉर्टलेगला एक खेळाडू तैनात करण्यात आलेला आहे. दरम्यान पुढचा बॉल. हो, यावेळेस चांगला बॉल, मात्र तेवढाच चांगला फटका भिरकावून दिलाय. चेंडू जबरदस्त फिल्डिंग डीप मिड विकेटला.
निश्चितच आपल्या टीमसाठी काही धावा वाचवलेल्या आहेत. फिल्डरने मात्र थ्रो खूपच खराब आणि चेंडू निघून जातोय सीमारेषेच्या दिशेनं. सीमा पार. पाहूया पंचांचा निर्णय काय येतोय. किती धावा मिळतील या ठिकाणी फलंदाजाला. 5 धावांचा इशारा. यस, 5 धावा परतफेड केलेली आहे. आपण पाहिलं होतं की आमनेपाडा संघ जेव्हा बॅटिंग करत होता पहिल्या षटकामध्ये अशा प्रकारचं दृश्य पाहायला मिळालं होतं. ओव्हर थ्रो झाला होता आणि 5 धावा गुणेशला देखील मिळाल्या होत्या. तर त्या 5 धावांची परतफेड केलेली आहे MD स्पोर्ट्स आमनेपाडा संघानं. अगदी बरोबर. कर्ज होतं त्यांनी परत केलं. इथं असं म्हटलं तर वागोट्याने ज्या प्रकारे 5 धावा या टर्निंग पॉईंट ठरवू शकेल काय, इथं मात्र ज्या प्रकारे क्षेत्र विखुरलेलं आपण पाहतोय. धावसंख्या इथं मात्र बोलता बोलता पाहतोय आपण की तब्बल 49 विजयाकडे वाटचाल करताना दिसतोय. जे हनुमान गोवे संघ ज्या प्रकारे एक मोठं आव्हान आहे, पण मोठं आव्हान कसं स्वीकारायचं हे दाखवून दिलं सुमित आणि सोमनाथ या जोडीने. पंचांनी 5 धावा घोषित केलेल्या आहेत. गावदेवी ओळी आणि शिवमाता वळ बी दोन्ही संघाचे कर्णधार आमच्या टॉस बॉक्स मध्ये बसायचे. 72 धावा जोडल्या 4 षटकांमध्ये MD स्पोर्ट्स आमनेपाडा संघानं आणि 73 धावांचं टार्गेट सेट केलं. मात्र 73 धावा वाचवण्यासाठी त्यांना भरपूर मेहनत करावी लागते. अगदी नाकी 9 आलेले आहेत गोलंदाजांच्या. शेळूमाता वळ आणि गावदेवी ओळी दोन्ही संघांचे संघनायक आपण टॉससाठी यायचं आहे. संतोष लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. चांगला बॉल, टप्पा अचूक होता आणि बाउन्स देखील चांगला प्राप्त केला. पुल करण्याचा प्रयत्न मात्र चेंडू बॅटवर घेता आला नाही सुमितला. धावसंख्या स्थिर आहे बिनबाद 49. अजूनही आपण पाहतोय 24 धावांची आवश्यकता. थोडासा कट होऊन चेंडू बाहेरच्या दिशेने देखील निघून गेला. बोटांचा वापर केला होता आणि डावखुरा गोलंदाज आहे. नॅचरल अँगल देखील तयार होतोय. सज्ज होतोय गोलंदाज. पुढचा चेंडू यावेळेस पात्र हुकचा फटका आहे. नियंत्रण पाहिलं आपण पटक्यामध्ये. लॉंगलेग रिजनकडे चेंडू ट्रॅव्हल होतोय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. दुसरी धावण्याचा प्रयत्न केला जातोय आणि अतिशय वेगात या 2 धावा सुमित पूर्ण करतोय. अर्धशतक धावांचं पूर्ण झालेलं आहे. 51 धावांची ही नाबाद भागीदारी आपण पाहतोय पहिल्या गड्यासाठी. सुमित आणि सोमनाथ या दोन्ही फलंदाजांमध्ये अप्रतिम सुरुवात केली दोन्ही फलंदाजांनी. मात्र अजूनही कार्य संपलेलं नाही. 8 चेंडू शिल्लक आहेत. 22 धावांची आवश्यकता विजयासाठी जय हनुमान गोवे संघाला. या षटकातील हे जे 2 शेवटचे चेंडू आहेत खूपच महत्त्वाचे आहेत. या 2 चेंडूंमध्ये एखादा जरी मोठा फटका फलंदाजांनी खेळला ना तर मला असं वाटतं की जय हनुमान गोवे संघाचं पारडं थोडंसं जड होईल. शेवटच्या ओव्हरमध्ये त्यांच्याकडे जास्त संधी असतील. अगदी बरोबर. पण पहिला आपण या 2 चेंडूवर जर एखादा मोठा फटका मारला गेलं तर निश्चित एकदा वापसी करू शकेल. पण अजून अजयघरत माझं व्यक्तिगत असं मत आहे की सामना दोन्ही संघाकडे सारख्या प्रमाणात आहे. इथून कुठलाही पण संघ जिंकू शकतो सामना. येस, मात्र एक जमेची बाजू आपण पाहतोय. जय हनुमान गोवे संघासाठी एकही गडी बाद झालेला नाही. दोन्ही फलंदाजांनी चांगली बॅटिंग केली आहे. सेट झालेले आहेत. परंतु सामना जसं तुम्ही सांगितलं त्याप्रमाणे अगदी दोलायमान स्थितीत आहे. 50-50 हा सामना आपल्याला पाहायला मिळत आहे. 8 चेंडूमध्ये 22 धावाची अजून आवश्यकता आहे. गोलंदाज पाहतोय आपण संतोष सज्ज होते. जास्पाता चांगला चेंडू होता. थोडासा सफल होऊन ऑन साईडकडे धमाका करायचं होतं पण या चेंडू मात्र दबाव वाढला जाईल. स्ट्रायकर फलंदाज सोमनाथ त्यांच्यावर ज्या प्रकारे या चेंडूवर 1 धाव मिळाली. आता मात्र 7 चेंडू आणि 21 धावाचं समीकरण हा सामन्याचं आपण पाहतोय मैदानावर. 7 चेंडू आणि 21 धावा म्हणजेच अजूनही 2 ते 3 मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. उर्वरित 7 चेंडूंमध्ये मॅच जिंकण्यासाठी जय हनुमान गोवे संघाला. दोन्ही सलामीवीरांचं मात्र कौतुक करावं लागेल. ज्या पद्धतीनं त्यांनी बॅटिंग केलेली आहे. पुढचा बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. सामना करेल सोमनाथ. फुल टॉस बॉल लॉफ्ट केलाय. बिग हिट. मात्र फिल्डर आहे डीप मध्ये. त्याला संधी नाही. त्याच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषा पार. षटकार. रिव्ह्यू घेतले. रिव्ह्यू बघा. बिमरसाठी रिव्ह्यू घेतलेला आहे आणि फक्त बिमरसाठी एकच रिव्ह्यू घेता येईल. सर्व संघांच्या संघनायकांनी एक महत्त्वाची सूचना लक्षात ठेवायची आहे. तर आमचे तिसरे पंच आपण यायचं आहे. यस, या ठिकाणी आपण पाहतोय की सोमनाथने रिव्ह्यू घेतलेला आहे. जय हनुमान गोवे संघानं हा रिव्ह्यू घेतलेला आहे. ऑनफिल्ड पंचांचा निर्णय आहे लिगल डिलिव्हरी. परंतु पाहूया आता थर्ड अंपायरचा काय निर्णय येतोय.
जबरदस्त चित्त थरारक लढत आपल्याला पाहायला मिळत आहे. जय हनुमान गोवे विरुद्ध MD स्पोर्ट्स आमनेपाडा. MD स्पोर्ट्स आमनेपाडा संघानं टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग केली. 72 धावांचा डोंगर रचला 4 षटकांमध्ये. मात्र चोख प्रत्युत्तर जय हनुमान गोवे संघाच्या सलामीवीरांच्या माध्यमातून. थर्ड अंपायरचा निर्णय फेअर डिलिव्हरी आहे, म्हणजेच षटक समाप्त झालेलं आहे आणि आता 6 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या तुम्ही पाहत आहात जय हनुमान गोवे संघाची बिनबाद 58. शेवटच्या ओव्हरमध्ये जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. 6 चेंडू आणि 15 धावा. व्हॉट अ मॅच. क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे MD स्पोर्ट्स आमनेपाडा संघ. वेळ दवडू नका. फलंदाज तुम्ही देखील सज्ज राहायचं आहे. चला, कोणीही वेळ दवडू नका. 6 चेंडू आणि 15 धावा. तर निश्चित पाहतोय आपण की आता मात्र अंतिम षटकापर्यंत सामना येऊन ठेपलेला. अजून चित्र साफ नाही आहे की कुठला संघ हा सामना जिंकेल. पण एक जमेची बाजू अजय, तू ज्या प्रकारे सांगितलं की दोन्ही सलामीचे फलंदाज खेळपट्टीवर आहे आणि ज्या प्रकारे सोमनाथ हा खेळपट्टीवर थांबून नाही तर विध्वंसक फटकेबाजी करतोय, एक सोपं आव्हान असेल. कारण की ज्या प्रकारे ऑफसाईडला त्यांनी फटकेबाजी केली, अँगल कुठलाही असो, पण क्षमता आहे सोमनाथमध्ये षटकार किंवा चौकार मारण्यासाठी. येस, वारा कुठल्याही दिशेने वाहू दे, मात्र फलंदाजांनी दाखवलेले की हवा आमचीच असणार आहे. 6 चेंडू आणि 15 धावा. या ठिकाणी टॉस घेतोय. 2च मिनिटं थांबायचं आपण. बंद्रामावती कालेर संघाचा संगणक आणि चेरोबा स्पोर्ट कोणगाव बी या दोन्ही संघाच्या संगणकाने आपण सुद्धा टॉस करण्यासाठी व्यासपीठावर यायचं आहे. बंद्रामावती कालेर संघाचा संगणक आणि चेरोबा स्पोर्ट कोणगाव बी संघाचा संगणक. या ठिकाणी आपण टॉस घेतोय. शिवमाता वळ बी संघ गावदी ओवली एका बाजूला विराज चोरगे आहेत आता, आणि एका बाजूला या स्पर्धेत सर्वेसर्वा दयानंद चोरगे साहेब. सरपंच संतोष काकडे साहेब या लवकर. आपण 1च मिनिटामध्ये टॉस घेतोय दोन्ही संघादरम्यान. गावदी स्पोर्ट ओली संघाने टॉस जिंकून या ठिकाणी फलंदाजी स्वीकारलेली आहे. वर्ल्ड संघाला क्षेत्ररक्षणासाठी आमंत्रित केलेले आहे गावदी स्पोर्ट ओली. धन्यवाद. एका टी30ची आणि चुरशीची मॅच तुम्हाला पाहायला मिळत आहे. बालाजी चषक 2020 मध्ये शेवटचं षटक घेऊन गोलंदाज राजकुमार पाटील. 6 चेंडू आणि 15 धावा असं समीकरण. स्विचिटचा प्रयत्न, जोरदार अपील, मात्र पंच अपील फेटाळून लावतायत. इनसाइड एज घेऊन चेंडू ट्रॅव्हल झाला शॉर्ट थर्डमॅनला. पहिल्या बॉलवर आली 1 धाव. आता स्ट्राईक सोमनाथकडे. उरलेत 5 चेंडू. जय हनुमान गोवे संघाला बनवायचे आहेत 14 धावा. प्रशांत म्हात्रे आणि आतिश पाटील शिवमाता वळ संघाचे एक जबरदस्त खेळाडू आहेत. आपलं हार्दिक स्वागत आहे. वेलकम, सुस्वागतम. अक्षरशः धावांचा पाऊस पाडला गेला या संपूर्ण मॅचमध्ये. आमनेपाडा संघाच्या फलंदाजांनी 8 षटकार लगावले आणि 1 चौकार. तर प्रत्युत्तरात आत्तापर्यंत आपण पाहतोय की 5 षटकार आणि 4 चौकार जय हनुमान गोवे संघाच्या सलामीवीरांच्या माध्यमातून. 5 चेंडू आणि 14 धावा. दूरदूरवर पसरलेलं विखुरलेलं क्षेत्ररक्षण, विशेष करून ऑन साईडला आपण पाहतोय. पुढचा बॉल. सुंदर बॉल. टप्पा पडल्यानंतर आतमध्ये आला. यावेळेस मेडल करू शकला नाही सोमनाथ. 1 धाव कंप्लीट केले. दुसऱ्या धावेचा धोकादायक प्रयत्न, परंतु 2 धावा कंप्लीट. चेंडूची ॲक्युरेट फेक नव्हती आणि विकेट किपरला देखील चेंडू कलेक्ट करता आला नाही. स्ट्रायकिंग एंडला अजूनही आपण पाहतोय सोमनाथला. 4 चेंडू शिल्लक आहेत. 12 धावांची गरज विजयासाठी जय हनुमान गोवे टीमला. 4 चेंडू 12 धावा. काय एक रंगतदार स्थितीमध्ये हा सामना पाहतोय आपण. फुल पैसा वसूल पाहतोय. बालाजी ट्रॉफी 2020चा अजून एक रंगतदार हा सामना. 4 चेंडूमध्ये 12 धावांची आवश्यकता. सोमनाथ आणि सुमित ही जोडी अजून खेळपट्टीवर आहे. ऑफिशियल स्कोरर अल्पेश गायकवाड आम्हाला माहिती देत आहेत की सोमनाथ 38 धावांवर खेळतोय, तर त्याला देखील 12 धावांची आवश्यकता आहे अर्धशतकासाठी. 2 षटकार जर आले त्याच्या बॅटमधून तर सोने पे सुहागा. अर्धशतक देखील कंप्लीट होईल आणि सामना देखील जिंकता येईल.
मात्र 4 चेंडूंमध्ये 12 धावा जोडायच्या आहेत. राजकुमार एक खंदा अष्टपैलू खेळाडू आहे आमनेपाडा संघाचा आणि त्याच्या विरोधात निश्चितच 4 चेंडूंमध्ये 12 धावा जमवणं एवढं सोपं नसेल. मात्र अशक्य असं काहीच नाही. दोन्ही संघांसाठी अशक्य अशी गोष्ट नाही आहे या मॅचमध्ये. सामना अजूनही 50-50 अवस्थेत. सोमनाथ पुढचा बॉल फेस करण्यासाठी सज्ज. बाहुबली फलंदाज गोवे संघाचा. स्विच इट. मात्र डीपमध्ये फिल्डर आहे. टायमिंग चांगलं होतं परंतु एक धाव पूर्ण केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि फलंदाज धाव बाद. पाहायचं आहे की कोण बाद झालाय. विकेटचं पतन झालंय. पहिला धक्का जय हनुमान गोवे संघाला. सुमितला या ठिकाणी बाद घोषित करण्यात आलेला आहे. म्हणजेच स्ट्राईक अजूनही सोमनाथकडेच असणार आहे. 3 चेंडू शिल्लक, 11 धावांची गरज. क्रिकेट रसिकांच्या काळजाचा ठाव घेणारा सामना आहे. सुनील पवार, हृदयाची धडधड वाढवणारा हा सामना. अगदी बरोबर, पूर्णपणे सहमत आहे. पण इथे मात्र जर आपण पाहिलं आतापर्यंत 3 चेंडूचा जो खेळ झाला तिथे मात्र राजकुमार नावाचा गोलंदाज भारी पडतोय. ज्या प्रकारे अजय लेंथ त्याने अतिशय छान ठेवली आणि कुठला असा चेंडू टाकला गेलं नाही की त्यावर षटकार किंवा चौकार जाईल. एका चांगली गोलंदाजी मी म्हणेन राजकुमारची आतापर्यंत. निश्चितच अचूक टप्प्यावर गोलंदाजी आणि अचूक लाईन देखील पाहायला मिळालेली आहे. एकही स्वेअर चेंडू टाकलेला नाही. कुठल्याही प्रकारचं दडपण राजकुमारवर आहे असं आपल्याला पाहायला मिळत नाही. खूप छान गोलंदाजी करतोय. मात्र अजूनही त्याचं कार्य देखील संपलेलं नाही. 3 चेंडू आणि 11 धावांची गरज. 62 धावांवर पहिला गडी बाद झालाय आणि या स्पर्धेतील ग्रामीण क्रिकेट फॉर्मॅटमध्ये आपण पाहिलं तर सर्वात मोठी भागीदारी. यापूर्वी जो रेकॉर्ड होता 58 धावाची पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप रेकॉर्ड तोडला गेला सूरज केने आणि योगेश या 2 फलंदाजामध्ये. नवीन फलंदाज आकाश आलाय. एक डावखुरा शैलीदार फलंदाज मात्र नॉन स्ट्रायकर्स एंडला आहे. पुढचा बॉल सामना करतोय सोमनाथ. फुलटॉस यावेळेस भिरकावून दिलाय डीप स्क्वेअर लेगच्या वरून. अप्रतिम शॉट, षटकार. कुछ चीर पाके रख ले पल्ले विच मुकड़ा लुका के रख ले नीमिया तो कुछ चीर पाके रख ले पल्ले विच मुकड़ा लुका के रख ले अन करी ना किसी दे नाल प्यार मुंडिया तो बच के रही हुणा हुणा होई मुंडिया मुंडिया तो बच के रही. तर इथं मात्र पाहतोय आपण सोमनाथ 45 या धावसंख्येवर खेळतोय. निश्चित इथून मात्र सामना जर जिंकून देईल सोमनाथ त्यांनी ही खेळी त्याच्यात कित्येक दिवस आठवणीत राहील. जर सामना टाय झाला तर सुपर ओव्हर राहील. दोन्ही संघाने एक महत्त्वाची सूचना आहे. 2 चेंडूंनी सामना जिंकण्यासाठी अजय पाहतोय आपण 5 धावांची आवश्यकता आहे. पण ज्या प्रकारे सोमनाथ नावाचा हा फलंदाज खेळपट्टीवर आहे का जबरदस्त चेंडूला भिरकावून दिलं मिडविकेटच्या वरतून षटकार. काय अफलातून मॅच आपल्याला पाहायला मिळालेली आहे. क्रिकेट रसिकांचं भरभरून मनोरंजन होत आहे. सोमनाथने अफलातून बॅटिंग केली मात्र त्याची ही इनिंग्स मॅच विनिंग इनिंग्स असेल का. 2 चेंडू शिल्लक आहेत, 5 धावांची आवश्यकता. सोमनाथ इज ऑन 45. राजकुमारवर आता मात्र प्रेशर असणार आहे. पुढचा बॉल यावेळेस बॅकफुटला जाऊन हॅमट केलाय मात्र अचूक टायमिंग नाहीये. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न करतोय सोमनाथ. स्ट्राईक स्वतःकडे ठेवण्याचा प्रयत्न मात्र धाव बाद. फलंदाज बाद झालाय सोमनाथ. बिग विकेट. कहाणी में ट्विस्ट. 1 चेंडू शिल्लक, विजयासाठी 4 धावांची गरज. अगदी बरोबर, सामन्यात ट्विस्ट निर्माण झालेला आहे कारण की सोमनाथ त्यांचा विकेट इथं मात्र धावबाद जी अपेक्षा होती 46 धावा काढून हा फलंदाज बाद झालेला आहे. आणि आता मात्र सामना जिंकण्यासाठी 1 चेंडू आणि 4 म्हणजे गोल्डन चौकार की मात्र गोल्डन षटकार. 3 धावा जर पूर्ण केल्या गेल्या, आपण विचार जर केला ग्राउंडचा 3 धावा बनवणं सोपं नाही आहे म्हणून गोल्डन चौकार इथं मात्र मारावा लागेल. क्रिकेट रसिकांसाठी सूचना आहे, सामना संपल्यानंतर कोणीही आतमध्ये प्रवेश करायचा नाही. 1 चेंडू आणि 4 धावांची गरज. शर्तीचे प्रयत्न केले या मॅचमध्ये सोमनाथने. अप्रतिम बॅटिंग केली. 46 धावा जोडल्या आपल्या टीमसाठी ज्यामध्ये 3 चौकार आणि 4 षटकारांचा समावेश. फक्त 14 चेंडूंचा सामना केला. अप्रतिम बॅटिंग केल्यानंतर सोमनाथ तंबूत परततोय. आता नवीन फलंदाज प्रमोद आलेला आहे आणि प्रमोदकडे असणार आहे स्ट्राईक. शतक्षण लावून घ्या. चला लगेच 1 चेंडू 4 धावाची आवश्यकता आहे. ज्या प्रकारे हा सामना आपण पाहिलं अजय, फुल पैसा वसूल आणि क्रिकेट रसिकला काय पाहिजेत ते संपूर्ण सामन्यात दिल्या गेलं दोन्ही संघाच्या माध्यमातून. कधी कधी चांगला चेंडू, गोलंदाज खुश आणि षटकार चौकारमध्ये क्रिकेट रसिक खुश. निश्चितच भरभरून मनोरंजन झालेलं आहे सर्वांचंच आणि खऱ्या अर्थानं क्रिकेटचा विजय या ठिकाणी आपल्याला होताना दिसतोय. हाय स्कोरिंग आणि हाय प्रोफाईल मॅच. गोल्डन चौकाराची आवश्यकता आहे विजयासाठी जय हनुमान गोवे टीमला. नवीन फलंदाजाकडे स्ट्राईक आहे. प्रमोदवर खूप मोठी मदार. राजकुमारच्या हातात बॉल.
शॉर्ट थर्डमॅनला एक खेळाडू, एक शॉर्ट फाईन लेग आहे. ऑफ साईडला 2 खेळाडू सर्कलच्या आतमध्ये आपल्याला दिसत आहेत. आणखी रसिक प्रेक्षकांनो टाळ्या झाल्या पाहिजे. अप्रतिम मॅच आहे, जोरदार टाळ्या. शेवटचा बॉल, ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न फसला आणि MD स्पोर्ट्स आमनेपाडा संघानं हा सामना जिंकला. निश्चित दोन्ही संघांनी सर्व क्रिकेटचे मन जिंकले. हाडलक जन्मान गोवे, सोमनाथ अँड सुमित ज्या प्रकारे आपण प्रयत्न केला होता, तर लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचे विनंती असेल. सामन्यातला सामनावीर दिला जाईल. इथं मात्र गुणेश याला. आपण जाऊया मनोहर तरे सराकडे. गुणेश, आपण व्यासपीठावर यायचं आहे. या ठिकाणी दोन्ही संघासाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे रसिक प्रेक्षकांनो, दोन्ही संघासाठी. आणि विशेष करून सॅम खूप वाघासारखा लढला. शेवटी विजय श्रेणी गळ्यात माल घातली नाही, परंतु रसिक प्रेक्षकांची मनं जिंकली. तब्बल 47 धावा त्यांनी आपल्या धाव फलकावर जमवल्या आपल्या संघासाठी. मॅन ऑफ द मॅच सुनील पवार. गुणेश गुणेश याला साई बजागे यांच्याकडून 1000 बक्षीस आहे. सरपंच संतोषजी काकडे यांच्याकडून 2000 आणि राजेश पाटील आपण देखील स्टेजवर यायचंय. आपल्याला 1000 आहेत. गुणेश याला आपण व्यासपीठावर कैलाजी काळे साहेब आपणास विनंती राहील, आपण या ठिकाणी ट्रॉफी द्यायची आहे. चला, क्षेत्ररक्षण लगेच लावून घ्यायचं आहे. पुढील सामन्याला लगेच सुरुवात करायची आहे. आम्ही व्यासपीठावर सामनावीराचे पुरस्कार देत आहोत. तुम्ही सामन्याला मैदानाच्या आतमध्ये सुखदेव सुरुवात बार्शी करायची आहे. सन्माननीय सदस्य आहेत. संतोष काकडे सरपंच आमने यांच्याकडून हे गिफ्ट टेम्पल स्पॉन्सर केलेलं आहे. MD जाधव मदन जाधव यांच्याकडून जे गिफ्ट स्पॉन्सर केलेलं आहे. महेंद्र केने उपसरपंच यांच्या शुभ हस्ते. योगेश जाधव सन्माननीय सदस्य आमने यांच्याकडून गिफ्ट आहे आपण देतोय. त्याच पद्धतीने साई बजागे यांच्याकडून ₹1000 आणि संतोष काकडे सरपंच यांच्याकडून 2000 असे एकूण 3000चं बक्षीस. वर्ल्ड संघ आपण क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. राजेश लेफ्टी बॅटमॅन राजेश आमणे संघाचा स्टेजवर या. वर्ल्ड संघ तुम्हाला 2 मिनिटांचा अवधी देण्यात आलेला आहे. 2 मिनिटांच्या आत तुम्ही जर क्षेत्ररक्षण सजवलं नाही तर ऑर्गनायझिंग कमिटीचं म्हणणं आहे की पेनलाइज करण्यात येईल. राजकुमार सरपंच साहेबांच्याकडून 1000 रुपयाचं बक्षीस आहे, ते देखील घेऊन जायचं आहे. सो हार्ड लक सोमनाथ सॅम आणि कॉंग्रॅच्युलेशन आमने संघ, अभिनंदन. शेळूमाता वर्ल्ड संघ प्लीज आपण कॉपरेट करा. क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्यायचं आहे. आम्हाला भरपूर सामने यानंतर देखील कव्हर करायचे आहेत. सो प्लीज संकेत भाऊ या. संकेत भाऊ या, पैसे घ्या ना. मी संकेतला संतोष काकडे सरपंच साहेबांच्या वतीने देखील 1000 बक्षीस आहे, ते घेऊन जायचंय. क्या बात आहे, वा, खूप हसरा चेहरा केलेला आहे त्यांनी. 23 धावा दिलेल्या आहेत त्यांनी, हरकत नाही. तरी देखील तुला प्रॅक्टिस मिळालेली आहे या ठिकाणी या मॅच मध्ये. खूप खूप धन्यवाद. हा रनआउट साठी ते 1000 आहेत. त्या रनआउटने खूप काही बदल केलेला आहे. चला, वर्ल्ड संघ आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. या ठिकाणी धनेश 11 कुकसे संघ उपस्थित
राहिलेला नाही आपल्या सामन्यासाठी, त्यामुळे त्यांच्या समोरचा जो संघ होता प्रतिस्पर्धी संघ अबू स्पोर्ट्स खार्डी संघाला पुढे वाटचाल देण्यात आलेली आहे. शेळूमाता वर्ल्ड संघ तुम्हाला शेवटचा ऑफिशियल कॉल आहे, तुम्ही क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. या स्पर्धेचे प्रणेते, निर्माते, उद्गाते सन्माननीय दयानंद चोरगे साहेब यांची प्रतिमा तुम्ही पाहत आहात स्क्रीनवर. एक अद्भुत स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. DY फाउंडेशन महाराष्ट्र राज्य आणि बालाजी स्पोर्ट्सच्या माध्यमातून सन्माननीय दयानंद चोरगे साहेबांच्या माध्यमातून बालाजी चषक 2020 आजचा स्पर्धेचा तिसरा दिवस आणि सोनाळी क्रीडा नगरीमध्ये पहिल्यांदाच डे नाईट स्वरूपाची स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळत आहे. आणि उद्या आणखी एक इतिहास रचला जाईल. प्रेक्षणीय सामना तुम्हाला पाहायला मिळेल. भिवंडी सिटी स्टार विरुद्ध भिवंडी ग्रामीण स्टार. भिवंडी सिटी स्टार संघ आपण पाहिला तर ग्यासुद्दीन शेख, बिलाल शेख, मतीन खान, करिश मात्रे, श्याम चौधरी, यासिर शेख, ओसामा, साकिब खान. शेवटचा 1 मिनिट देण्यात आलेला आहे. वर्ल्ड संघ क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. कमिटीकडून आम्हाला सूचना येत आहेत. तर आपण भिवंडी सिटी स्टार संघ पाहत होतो. मुनाब शेख, माजिद बोबडे, साकिब खान, सैफ शेख, फाईक अन्सारी आणि भिवंडी ग्रामीण स्टार जयेश पाटील, भावेश पवार, दीपेश माळी, सूरज केणे, प्रतीक पाटील, सुभाष ठाकरे, सचिन गायकवाड, कुमार गुंड, पवन केणे, विवेक शिलार, किरण पाटील आणि कपिल पाटील. उद्या ठीक रात्री 8 वाजता या सामन्याला सुरुवात होईल आणि आकर्षक बक्षीस म्हणजेच बाईक असणार आहे. विजेत्या संघाला बाईक मिळेल. भिवंडीच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारचा प्रेक्षणीय अद्भुत सामना तुम्हाला पाहायला मिळेल. भिवंडी सिटी स्टार्स विरुद्ध भिवंडी ग्रामीण स्टार्स. तर पुढील सामन्याकडे आपण जात आहोत. शेळूमाता वर्ल्ड विरुद्ध गावदेवी ओळी. ओळी संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय. यानंतरची मॅच असेल काल्लेर विरुद्ध चिरोबा कोन बी. दोन्ही संघांचे संघनायक आपण त्वरित कमिटीशी संपर्क साधायचा आहे. त्यानंतर चिरोबा कोन ए विरुद्ध ओळी आणि वर्ल्ड या सामन्यातील विजेता संघ. तर चिरोबा कोन ए संघ आपण देखील लगेच रिपोर्ट करायचा आहे.